मित्रांनो नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आता ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ते पीक तुम्हाला दिसतंय आणि थंबनेल किंवा ह्याच्यावरून पण लक्षात आलं असेल टायटलवरून की आपण कोणत्या पिकाबद्दल आज बोलणार आहोत. तर मित्रांनो, हे काकडी पीक आहे आणि काकडी पीकचा आपण ह्याच्यापूर्वी व्हिडिओ केला होता, परंतु आता सध्याचे बाजारभाव आणि हे जर विचार केला तर काकडीबद्दल एखादा व्हिडिओ करावा म्हणून आपण आवर्जून आज काकडीचा व्हिडिओ करतो. मित्रांनो, काकडी तसा खरीप आणि उशिरा खरीप किंवा उन्हाळी हंगामामध्ये काकडी पीक घेतलं जातं. उन्हाळी याला 10 ते 24 तापमान आवश्यक असतं. 95% काकडीमध्ये पाणी असतं. काकडीमध्ये मॉलिब्डेनम एक घटक असतो जो की शरीराला अत्यंत आवश्यक असतो आणि काकडीचा उपयोग आहारात सॅलड म्हणून जास्त प्रमाणात केला जातो. त्यासोबत सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा ही जी आज आपण बोलतोय ती या काकडीचा जास्त वापर होतो. आता काकडी खाल्ल्यामुळे त्वचा, किडनी, हृदयरोग, वजन कमी करणे किंवा कोविडनंतर प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, निरोगी जीवनशैलीसाठी शहरातली मंडळी किंवा गावखेड्यातली सुद्धा मंडळी आता काकडीचं खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काकडीची मागणी वाढलेली आहे. परंतु काकडीचं असं आहे की काकडी हे तसं 4-5 महिन्याचं पीक आहे आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि मग काकडी जास्तीत जास्त वेळा ही कच्ची स्वरूपात, सॅलड स्वरूपात खाल्लेली जाती आणि मग अशा वेळेस आपल्याला त्या काकडीमध्ये रसायनाचे अंश कमीत कमी येतील किंवा येणार नाहीत. विषमुक्त काकडी उत्पादन कसं करता येईल याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर त्यासाठी माझ्यासोबत थोरात बंधू आहेत ज्यांचा आपण चवळीचा व्हिडिओ केला होता. अत्यंत कष्टाळू कुटुंब आहे आणि कमीत कमी क्षेत्रावर चांगले पैसे मिळवणारी कष्ट करून आहे मंडळी. तर त्यांची ओळख करून घेऊ. माझे नाव गणेश हनुमंत थोरात, गाव चांडोली बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. भाऊ? मी गजानन हनुमंत थोरात, चांडोली बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. किती क्षेत्र आहे तुमच्या दोघांकडे आता समजा? आमच्याकडं एकूण क्षेत्र 9 एकरच्या जवळपास आहे. काय काय पिकं आहेत? आमच्या इकडं ऊस, मका, काकडी आणि इतर धान्याची अशी पिके आम्ही घेत असतो. बरं, 9 एकरमध्ये वर्षाकाठी सगळ्याची गोळ्या बेरीज केली तर किती शिल्लक राहते? तुमचा सगळा बागायती पट्टा आहे? बागायती पट्टा आहे. रानही चांगली आहे तुमची? रान आहे चांगली. किती पैसे शिल्लक राहतात? 6 ते 7 लाख रुपये राहत असतील आम्हाला. 10 लाखापर्यंत. 10 लाखापर्यंत. म्हणजे मित्रांनो, दोघं भाऊ आहेत, 9 एकर शेती आहे, दोघं सगळी कुटुंब शेती करते. म्हणजे ह्यांना 5-5 लाखाचं पॅकेज आहे आपण असं म्हणू शकतो. आणि स्वतःच्या टाईमनं लॉग इन, लॉग आऊट, कुठं ट्रॅफिकमध्ये अडायचं नाही, बाहेरचं कोणाकडं काही खायचं नाही, शेतात काम करायचं, तब्येत चांगली राहते आणि चांगली शेती केली तर पैसेही चांगले होऊ शकतात. तसे ते कमी सांगितलेत. आता काकडीबद्दल आपण बोलताना ते सांगतील सगळं सविस्तर. सांगताना थोडं कमीच माणसं सांगतात. तर मित्रांनो, काकडीचा विचार जर केला आपण तर ही काकडीचं क्षेत्र किती केलं आहे आपण ह्या वर्षी? हे आहे 35 गुंठे क्षेत्र आहे. 35 गुंठे क्षेत्र आहे. आणि कधी लागवड केली ही काकडीची लागवड आपण 20 जूनला केलेली आहे. 20 जूनला लागवड केलेली आहे. बरं, लागवडीच्या अगोदर काय मशागत केली होती? ह्याच्या अगोदर कुठलं पीक होतं उन्हाळ्यात? ह्या अगोदर याच्यात कांद्याचं पीक होतं. त्याच्यानंतर आम्ही 1.5 ते 2 महिन्याचं क्षेत्र असंच पडीक उन्हाळ्यात हे म्हणजे नांगरून हे पाळी मारून ठेवलं होतं. त्यानंतर आम्ही त्याची मशागत करून फन्नी रोटर मारून त्याच्यानंतर बेड काढून आणि नंतर त्याच्यात खताची मात्रा, शेणखत, गांडूळ खत आणि कृषी अमृत म्हणून एक आपलं जैविक खत येतं. बरं. ते बेडमध्ये टाकलं. कोंबडी खत टाकलं. 15-15, 24-24 असे आपले काही बेडमध्ये भरले आणि मायक्रोटनची बी एक बॅग भरली 10 किलोची. बरोबर. मित्रांनो, तसा विचार केला तर काकडी असो किंवा कुठलंही पीक असो, बागायती भागामध्ये जमिनीला विश्रांती देत नाही. परंतु तुम्ही मात्र 2-2.5 महिने जमीन तळू दिली. काय तुम्हाला पाणी होतं, दुसरं पीक करता आलं असतं, पण जमिनीला विश्रांती देण्याचा मुद्दा सांगितला. आता काकडीच्या 2 बेडमध्ये किती अंतर ठेवलंय? 2 बेडमध्ये आम्ही साधारणतः 4.5 फुटाचं अंतर आहे. कमी वाटतंय का ठीक वाटतंय तुम्हाला? आमच्या मनाने योग्य वाटतंय. शास्त्रदृष्टीने अजून बी 1 फुटाचा, कारण ही पावसाळी लागवड आहे. पावसाळी लागवडीला आम्ही 6 ते 7 फूट ठेवा म्हणतो. बरोबर. आणि तुम्ही ठेवले 4.5 फूट. बरं, आता बेडमध्ये तर तुम्ही सांगितलं शेणखत किती भरले ह्या 35 गुंठ्याला? शेणखत आम्ही 2 ट्रॉली टाकले. चांगलं आहे. आणि कोंबडी खत एक
35 बॅग आहे आपली छोटी बॅग असते हा, हा. एक टोकऱ्या हां आणि त्याच्यात कृषी अमृत एक 4-5 गुणी आहे आणि मग 15 सुपर फॉस्फेट असे बरोबर. मायक्रोटन बेसल डोस भरला. बरोबर, चांगलं आहे मित्रांनो. कायमस्वरूपी भाजीपाल्याची लागवड करायची असेल तर माझा आग्रह SRT साठी असतो, जी की तुम्हाला अगोदर बोललो. जून मे मध्ये ज्यावेळेस फायनल मशागत करता त्यावेळेस तुम्हाला जेवढं काही बेडमध्ये भरायचं तेवढं भरा. 50 मायक्रोनचा पेपर घ्या आणि तुम्ही एक वर्षभराचा आराखडा पुढं कायमस्वरूपी तुम्ही कुठली पिकं घेणार आहे त्या क्षेत्रात एकदा बेड केलेले मोडायचे नाहीत, पुन्हा मल्चिंग करायची गरज नाही. जमिनीच्या खालचं जमिनीला द्यायचं, वरचं जमिनीवर टाकून द्यायचं, ही पीक काढायचं, दुसरं पीक डोबायचं. जमिनीची मशागत कमी केल्याशिवाय, आता तुम्ही जे सेंद्रिय पदार्थ आणले, सेंद्रिय खत आणलं, त्याच्यात किती काय होतं आपण जास्त खोलात जात नाही. परंतु आम्ही काय करतो, आमच्या रानात जी काडी कचरा, तणतणकट, गवत, भुसकट, काय ह्याचे पाला वेली सगळं बाहेर काढून जाळून टाकतो आणि बाहेरून काहीतरी विकत आणून टाकतो. आणि मग ह्याच्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्व कमी होत चालला आहे, दिलेली खतं उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी आपल्याला मशागत पहिली बंद करावं लागेल, पिकाचा पॅटर्न ठरवायचा आणि एकदा बेड करून घ्यायचे. त्या बेडवर तुम्ही वेलवर्गीय आहे ना, हा प्लॉट 35 गुंठ्याचा वेलवर्गीय, तर वेलवर्गीयच कायमस्वरूपी करायची. मध्ये तुम्हाला टोमॅटो पण करता येते, मिरची पण करता येते. पुन्हा एकदा हे सगळे बेड जर झाकून गेले, सगळे समजा आपण सेंद्रिय आच्छादन केलं तर तिथं तण पण येत नाही, ते जागेवर कुजत राहते. शेणखत आणायची बाहेरनं गरज नाही, रासायनिक खत द्यायची गरज नाही. अशा पद्धतीनं आपल्याला शेतीमध्ये पुढं जाऊन उत्पादन खर्च कमी केल्याशिवाय शेती परवडणार नाही. बरं, आता हे लागवड 20 जूनला केली. कोणता वाण लावलाय? हा सुमित्रा आहे. सुमित्रा आहे. मित्रांनो, वाणाचा जर काकडीचा विचार केला, काकडी तशी आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये मेपासून लागवड करता येते आणि म्हणजे ही तशी पावसाळी हंगामाची लागवड आहे. मे जूनमध्ये करतात, थोडं पुढं मागं पुढं करतात मार्केटमुळं. आणि उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी फेब्रुवारीपासून करता येते. खूप थंडीचा आणि खूप उन्हाचे दिवस सोडले तर वर्षभर काकडी लागवड करता येते आपल्याकडे. तर मग या पद्धतीने जर आपल्याला काकडी लागवड करायची, जमीन मात्र पावसाळ्यात करायचं असेल तर निचऱ्याची जमीन पाहिजे, वरची जमीन पाहिजे, पाणी निघलं पाहिजे, पाणी साठलं पाहिजे, त्याचा pH-सुद्धा 6-7.5पर्यंत चांगला पाहिजे. असा असेल तर काकडीचं उत्पादन चांगलं मिळतं. आता बेसल डोसबद्दल बोललो. व्हरायटी जे म्हणला तर व्हरायटीमध्ये सुद्धा काकडीमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत. चांगल्या व्हरायटी ज्या शेतकऱ्यामध्ये प्रचलित त्याच्याबद्दल मी थोडी माहिती सांगतो. VNRची क्रिश आहे, सर्वात जास्त मागणी आहे, गावरानसारखी चव आहे. नामदेव उमाजीची सिंड्रेला आहे, जी उन्हाळ्यामध्ये जी तापमान जास्त असेल तर त्याला वेल टिकून राहतो आणि फळ थोडं मोठं आहे याचं. नंतर पिरॅमिडची जिप्सी आहे, जी तीसुद्धा उन्हाळी हंगामासाठी शिफारस आहे. टिकवून क्षमता चांगली आहे, ती लांबच्या बाजारला, समजा तुम्ही मॉलला दिला, मॉलहून दिल्लीला माल जाणार आहे तर तुम्हाला पिरॅमिडची जिप्सी चांगली आहे. त्यानंतर नेत्राची आकांक्षासुद्धा चांगली आहे, खाण्यासाठी चांगली आहे, उच्च उत्पादन क्षमता आहे, कमी पाण्यावर सुद्धा येते, उन्हाळी हंगामात लावता येते. त्याच्यानंतर सगळ्यात महाग जर हिंजा जेडन म्हणून झारा जी आहे त्याचं बियाणं पण खूप महाग आहे, पण उच्च तापमान म्हणजे उन्हाळ्यासाठी कमी पाऊस असेल, कमी पाणी असेल, फळ उत्कृष्ट चांगलं आहे, लांबच्या वाहतुकीला चांगलं आहे. अशा पद्धतीने चांगले वाणसुद्धा बाजारात आहेत. ज्यावेळेस आम्ही लागवड करतो, शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की माझी जमीन कशी आहे, माझा हंगाम कोणता आहे, माझ्याकडे पाण्याची परिस्थिती किती आणि मला माल कुठे विकायचा आहे, ह्या गोष्टी डोक्यात धरून वाण निवडायला पाहिजे. बरं, वाण निवडताना तो माझ्या जमिनीला त्या हंगामाला सूट आहे का, ओके, मग तो किती अंतरावर लागवड करायला पाहिजे, कंपनी सांगते तुम्हाला, बरोबर आहे. पुन्हा त्याच्यात त्याच्यावर कुठले रोग कीड जास्त येते का, त्या मालाला बाजारात मागणी आहे का, ह्या सगळ्याचा विचार करून वाण निवडायला पाहिजे. आणि वाण निवडताना बियाला थोडे जास्त पैसे गेले तरी चालतंय, पण लोकलचे वाण सहसा वापरू नये असा आमचा सल्ला राहतो. कारण एकदा ती जर कीड रोगाला लय बळी पडणारी असेल तर मग काय उत्पन्न वाढणार आहे. शेतकरी नको तिथं आपण खर्च कमी करायला जातो आणि मग पुन्हा 4 फवारण्या वाढल्या तर तेवढंच होते. मग हे 4.5 फुटाचे बेड आहेत आणि 2 रोपामध्ये किती अंतर आहे, 1.5 फुटाचं अंतर आहे. 1.5 फुटाचं. आम्ही म्हणतो पावसाळी वातावरण असेल तर 6 फूट अंतरा ठेवा आणि 2 रोपात 2 बी ठेवा, 2.5 बी ठेवा, किंवा कंपनी काय म्हणते वाण कसा वाढणारा आहे त्याच्याप्रमाणे. मग सुरुवातीला बी डोबलं तुम्ही 20 जूनला, बी टोपलं, बरोबर आहे. काकडीचं बहुतेक लोक रोप जरी करून घ्यायचं असेल आपल्याला, रान तयार नाही तर 15 दिवसाचं रोप वापरावं, आपल्याला जे पाहिजे तिची ऑर्डर द्यावी, रोप तयार करून घ्यावं, किंवा बियावर सुद्धा काय अडचण येत नाही. मग आता त्याच्यानंतर तुम्ही काय आळवण्या वगैरे केल्या का? आळवणी त्याची आम्ही साधारणतः आळवणी नाही केली, बुरशीनाशक एकदा केली फक्त. बुरशीनाशक काय टाकलं होतं?
आणि ह्युमिक एक टाकलं होतं. 22 आणि ह्युमिक टाकलं होतं आम्ही. माझी शेतकऱ्यांना सगळ्याला विनंती आहे, इथून पुढं हात जोडून म्हणतो मी की इथून पुढं कुठलंही रासायनिक खत सोडून जमिनीमध्ये औषध ओतायचं नाही, ठिबकमधून ओतायचं नाही, पंपाने ओतायचं नाही किंवा काहीच टाकायचं नाही. आज काय झालं आहे, उत्पादन खर्च आता खत महाग झाले. खत मागत भरपूर. जर तुम्ही जमिनीतले सगळे जीवाणू मारून टाकले तर दिलेलं खत तुमच्या पिकाला लागूच होत नाही. आणि आज मग तुम्ही कुठलंही खत आणलं तर त्याला रिझल्ट का मिळत नाही, कारण ते उपलब्ध करून देणारे स्वयंपाकी जे असतात ते तुम्ही जर नत्र दिलं तर नायट्रेट किंवा अमोनिकल फॉर्ममध्ये ते फक्त जीवाणू आणि बुरशी करत असती, आणि ती जर तुम्ही मारून टाकली सगळी तर कसं लागू होईल. तुम्हाला आळवणीच करायची, कुठल्याही ह्युमिक ॲसिडची आळवणी करू नका, कुठल्याही कीडनाशकाची रासायनिक करू नका. तुम्हाला आळवणी ट्रायकोडर्माची करा, पॅसिलोमायसिस करा, सुडोमोनासची करा, मेट्रायझिमची करा. त्याच्यामुळं वाळवी येत नाही, हुमणी येत नाही आणि मर रोग कसलाच येत नाही. बरं ती हंगामातून एकदाच करायची, आणि बेड मोडणार नसेल तर पहिल्यांदा एकदा दोनदा केल्यानंतर आयुष्यभर पुन्हा करायची गरज नाही. त्या जर सूक्ष्मजीव वाढायला तिथं ओलावा असेल, त्याला खायला सेंद्रिय पदार्थ असतील तर ते आपोआप वाढतं. म्हणजे तुमचा आळवणीचा 100% खर्च कमी होऊ शकतो. आणि आम्ही मातीकडं अजिबात लक्ष देत नाही, पिकाच्या शेंड्याकडे बघतोय. तेच होते. आणि शेंडा वाढायला कशाने वाढेल, मुळी चालली तर वाढेल. आणि मग मुळी चालत नाही म्हणून ह्युमिक ॲसिड सोडा, फुलकळी टिकत नाही म्हणून तुम्ही वेगळं टॉनिक मारता दर फवारणीला. ह्याच्याने खर्च किती वाढतोय. आणि आम्ही ज्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यावर आम्ही लक्ष देत नाही, ह्याच्यामुळं खरी अडचण होती. आता मग आळवण्यात केल्या, मग वेल बांधायसाठी काय नियोजन केलं, वेल बांधणी तारकाठी केली तुम्ही? तारकाठी केली. हां, आणि पावसाळ्या हंगामात म्हणजे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही सुतळा वापरण्याऐवजी पांढरे धागे वापरले. धागे वापरले. हां, हे हां, अशा पद्धतीने केलेले. ह्याच्याऐवजी स्टेजिंग नेट वापरली असती तर? स्टेजिंगचा आम्हाला अनुभव नव्हता त्यामुळे त्याचा वापर केला नाही. तरी सुद्धा माझी विनंती तुम्हाला आहे, सर्व शेतकऱ्याला आहे, तुम्ही ज्यावेळेस आता मी म्हणलं स्टेजिंग म्हणजे लगेच वापरा असं नाही. ज्यांनी वापरली त्याचा काय रिझल्ट आहे, किती खर्च येतोय, किती मजुरी लागते, काय वाचतंय, काय शिल्लक राहतंय का, ह्याचा हिशोब करून नवीन कुठलंही तंत्रज्ञान वापरा. माझ्या फायद्याचं असेल, कमी खर्चाचं असेल, कमी कष्टाचं असेल, फायदा होणार असेल तर वापरावं. मग आता किती वेळा बांधणी करावी लागली याची पहिल्यांदा पहिली बांधणी किती दिवसांनी केली? पहिली बांधणी त्याची आम्ही 45 दिवसाच्या आसपास केली. बरं. हां, 45. फुलं लागायच्या आधी बांधलं का फुलं लागल्यावर? फुलं लागली, नॉर्मल फुले लागली होती. हां, बरोबर आहे. कुठल्याही फळाची बांधणी करायची तुम्हाला, म्हणजे टोमॅटो असू द्या, काकडे असू द्या, फुलं लागायच्या अगोदर झाली ना म्हणजे फुलगळ होत नाही. पुन्हा वेली तुम्ही वाकड्या तिकड्या करता आणि मग पहिला बहार जो चांगला बसत असतो तो बसत नाही. त्यामुळे टोमॅटो असू द्या किंवा कुठलेही पीक असू द्या, बांधायचं तुम्हाला तर ते फुलं लागायच्या आधी 20-25 दिवसाच्या आत बांधायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे ह्या पिकात तरी. बरं, मग सुरुवातीपासून फवारण्या काय काय केल्या? फवारण्या आपण म्हणजे साधारणतः थ्रिप्स मावा तुडतुडीसाठी आपण साधारणतः साधीच म्हणजे केमिकल वापरले. बुरशीनाशक बी साध्या पद्धतीचेच वापरले. हां हां. आता हे सुरुवातीला जर कीड रोगाचं म्हणलं तर सुरुवातीला नागाळी खालच्या पानावर दिसते, त्याने काय फार फरक पडत नाही, त्याला आरी पडायची गरज नाही, त्याने काय फार नुकसान होत नाही. त्याच्यानंतर आपल्याला मावा तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी येते, पाणी खाणारे आळे असतात, खालून जमिनीमधून सूत्रकृमी येते. आपण मेट्रायझम, पॅसिलोमायसिस वगैरे टाकलं तर अजिबात सूत्रकृमी काय होत नाही, कुठलंही केमिकल वापरायची गरज नाही. त्याच्यानंतर मग थोडी सुरुवातीला मर, मुळकूज, करपा, केवडा आणि विषाणू रोग येतो, बरोबर आहे. आता किती दिवसाला फवारणी घेता? आम्ही साधारणतः ते 6 ते 7 दिवसानंतर एकदा स्प्रे घेतो आपला साधारणतः. आता 20 जूनची लागवड म्हणल्यानंतर आता किती दिवस झाले? आज आहे समजा ऑगस्टचा पहिला आठवडा, बरोबर आहे. 8-9 तारीख, 10 तारीख, मग किती दिवस झाले आपल्या पिकाला? 20 जुलै, 20 ऑगस्ट, म्हणजे नाही ताळमेळ 2 महिने नाही झाले अजून, बरोबर. ताळमेळ नाही बसत तारखेत, तारखेत ताळमेळ नाही बसत. ठीक आहे, तुमचं थोडं गणित चुकलेलं आहे त्यांचं लागताना. पहिला तोडा कधी झाला? पहिला तोडा त्याचा लागवडीनंतर 3 ऑगस्टला झाला. 3 ऑगस्टला झाला, म्हणजे आता जे सुरू झालेत किती तोडे झालेत? तिचे तोडे आता कमीत कमी 8 तोडे झाले म्हणायचे. किती दिवसाला तोडा घेता? दिवसाआड एक दिवसाआड. 35 गुंठे असून तुम्हाला दिवसाआड तोडा घ्यावा लागतो, बरोबर. पहिल्या तोड्याला माल किती निघला? पहिल्या तोड्याला माल निघाला 200 किलोच्या आसपास. आता किती माल निघतोय? आता माल निघतो 800 ते 900 किलो. 800-900 किलो, म्हणजे टनाला थोडं बहुत कमी पडतंय. अजून किती दिवस प्लॉट चालेल? रोज आता 800-900, एक 15 दिवस असाच निघेल आणि नंतर कमी होईल, बरोबर.
मग सगळं मिळून आता जर 800-900चे समजा 15 म्हणलं तर हेच 12-13 टन होईल. आणि महाग आतापर्यंत विकला किती? आत्तापर्यंत विकला ते 3.5 टन झाला. 3.5 कमी झाला. 3.5 टन. तसा विचार केला तर तुमची जमिनीची प्रत आहे, कष्ट आहे, तरी उत्पादन मला कमी वाटतंय. कारण काकडीचं 25 टन उत्पादन निघायला निघालंच पाहिजे पाहिजे. एकरात. आता हे 35 गुंठे पावसाळ्या म्हणजे हंगामानुसार फळधारणेला लई म्हणजे फुलधारणेत पावसाच्या याने परिणाम होऊ शकला ना. जास्त पाऊस. मागच्या 15 वड्यात जो पाऊस होता ना सततचा, थोडा परिणाम झाला. बर आणि हे जरा थोडं बुरी वगैरे 25 टन तरी इकरी म्हणजे तुमचं 35 गुंठे म्हणजे किती? तेवढंच 5 गुंठे कमी क्षेत्र आहे का? असं क्षेत्र फार कमी नाही. मग 3.5 टन गेला. आता सध्या 1 टनाच्या आसपास जाते, कमी जास्त थोडं. हो. 15 दिवस गेलं तर 15 टन होईल. 15 टन. आणि पुढे 4-5 टन, मागं 2-4 टन तरी जात आहे तुम्ही. 22-25 टनापर्यंत जात आहे. पहिल्यापासून जे रेट कसे होते आतापर्यंत? पहिले ज्यावेळेस काकडी चालू होती त्यावेळेस 18 रुपये किलो होता. आता 25 रुपये किलोपर्यंत आहे. बर, अजून किती दिवस असाच राहील असं वाटतं तुम्हाला? अंदाज असतो शेतकऱ्यांना? असा अंदाज साधारण तरी 2 ते 3 आठवडे राहू शकतो. बर, म्हणजे निसर्गाच्या याच्या हिशोबानुसार. माझ्या हिशोबाने 10 ते 12 रुपये किलो जर काकडीला भाव मिळाला तर काकडी परवडते माझ्या हिशोबाने. तुम्हाला काय वाटतं? परवडते येत असे, फक्त उत्पन्न निघलं पाहिजे. म्हणजे उत्पन्न बरोबर आहे. निसर्गाचा बी थोडा समतोल हे एक झाल्यानंतर ध्यानात थोडं ठेवा. उत्पन्न घटतं. जास्त पाऊस झाला म्हणून तुम्हाला आज 25 मिळतं. हो बरोबर. पाऊस मापात झाला असता तर किती रेट भेटला असता? 15 रुपये. हां, मग एकंदर एवढ्या 35 गुंठ्याचा हिशोब किंवा एकराच्या हिशोबाने किती खर्च होतो काकडीला? साधारणतः एकराला म्हणजे 35 गुंठ्याच्या हिशोबाने अंदाजे 30 ते 40 हजारापर्यंत खर्च होऊ शकतो. म्हणजे बेसल डोस असेल, मल्चिंग असेल, ठिबक समजा जुना आहे वापरला आपण, हो. बांधणीला बऱ्यापैकी खर्च होतो ना. बांधणी- 4-5 हजार रुपये गेले असतील मजुरीला. मजुरीला. हो. मग काढणीची मजुरी आहे. काढण्याची आता तसं- घरचंच आमचं तसा आहे. विचार केला ना, शेवट म्हणजे पीक हे होतपर्यंत शेवटपर्यंत कमीत कमी 60-50-60 हजारापर्यंत जाते. आता माझं जी आता तुम्ही सगळं धरत नाही, मला तरी मला वाटतं एकरभर काकडी करायची तर लाख रुपयाची भरती होती खर्च. होते. मग तुम्हाला मालपर्यंत न्यायचा. परत हे काकडी विकता कुठं? काकडी ही आम्ही आमच्यापासून एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती चांगल्या कंपन्यांचे मॉल आहेत. नारायणगाव परिसरामध्ये, जुन्नर नाही, परिसर, कळम कळंब परिसरामध्ये. हां, नारायणगाव परिसरामध्ये. त्याच्यामध्ये मग हे आपलं रिलायन्स आहे, किसान कनेक्ट आहे, स्टार बाजार आहे, अमेझॉन Amazon आहे. आहे. आमच्या त्यांचं रिजेक्शन वगैरे कसं असतंय? रिजेक्शन त्यांचं आपण इथून प्रतवारी चांगल्यापैकी करून येतो. त्यांना सांगितलं असेल तुम्हाला एवढ्या हो, लांबीचं हां, असं तसं? त्यांचे म्हणजे 150 ग्रॅम ते 350 ग्रॅम पर्यंत त्यांचे हे 300 असते. ग्रॅम पर्यंत. त्याप्रमाणेच न्यायचं आपण, त्यामुळे काय अडचण येत नाही. त्यामुळे बाजारी बरा मिळतो. बरोबर. मग बदला माल राहिलेला कुठं घेतात? उत्पन्न बाजार समिती. मनसरला. आमच्याकडे आहे कृषी उत्पन्न बाजार मनसरला समिती. पाठवता. हो. आतापर्यंत पैसे किती झाले 3.5 टनाचे? 3.5 टनाचे आतापर्यंत झाले 75,000 रुपये झाले. म्हणजे खर्च निघून गेला वर्षाचा, खर्च. पूर्ण 4 महिन्याचा. काय असतं, वेलवर्गीय पीक असो किंवा कुठलं टोमॅटो घ्या तुम्ही, मिरची घ्या, जेवढं पीक जास्त कालावधीसाठी चालेल तेवढा फायदा असतो. कारण पुढचे जास्त उत्पन्नाचे तोडे जेवढे जास्त होतील, मग तोडे जास्त व्हायला पाहिजे तर मुळी चालली पाहिजे, मुळी झाली पाहिजे. पीक निरोगी पाहिजे. निरोगी पाहिजे. पीक तर निरोगी पाहिजेलच. आणि मग वातावरणाने साथ नाही जरी दिली तुम्हाला, तरी तुम्ही जर त्याला व्यवस्थित 2 रोपातलं अंतर ठेवलं, 2 ओळीतलं अंतर ठेवलं, त्याला जमिनीमधून द्यायचे ते मी जी म्हणलं सूक्ष्मजीव दिले, रसायन नाही वापरलं, वातावरणाचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने फवारण्या वाढवत गेल्या. आता काय ह्याच्यात फवारणीमध्ये रस शोषण करण्याला किंवा आळ्याला काय माहीत नाही, तर करप्याला वगैरे सुद्धा तुमच्याकडे, भुरीला तुमच्याकडे सगळे औषधं पाठ आहेत. आपल्या ह्याच्या व्हिडिओच्या खाली आपण सगळी माहिती देतोच आणि शेतकऱ्याला माहीतच आहे. फक्त आमचा सल्ला राहतो की मुळी चालण्यासाठी त्याला जमिनीत चांगली परिस्थिती करा, ज्याच्यामुळे तुमचा फवारण्याचा खर्च कमी होईल आणि प्लॉट जास्त दिवस चालेल. कारण टनेज आताचं 1 तोडा म्हणजे 900 किलोचा आहे. 900. असे 5 तोडे जरी वाढले तर 9-5-45. मग आणि 25 रुपये दर कुठे गेले ते? हा विचार तेच शेतकऱ्यांनी. होणं गरजेचं आहे आता. तेच होणं गरजेचं. प्लॉट कसा जास्त दिवस चालेल. बरं, 3.5 टनाचे पैसे किती झाले मग? 75,000 रुपये झाले. 75 झाले. अजून किती दिवस प्लॉट चालेल? किती माल निघेल? आपण 3.5 मला अजून 20 टन माल निघेल. 20 टन मानली. आणि सरासरी दर किती धरायचा त्याला? ह्या वर्षी आता लगेच तर काय बाजार कमी होतील असं वाटत नाही. नाही वाटत. कारण वाढतोय, अजून वाढतोय. वाढतोय. आणि कमी व्हायला लागल्यावर रोज कितीने कमी होतो? 2 ते 3 रुपयांनी 1 कमी रुपये, होतं. 2 रुपये, 2 रुपयांनी रुपये. जास्त. जास्त होत नाही. जास्त होत नाही. म्हणजे आपला प्लॉट संपेपर्यंत बाजार बरा राहील. 15 रुपये रेट धरायचा. हो. मग 15 रुपयाचे आणि 20 टन मालाचे किती पैसे होते? 3 लाख रुपये.
15 दोन्ही 30, 3 लाख रुपये 75,000 वर झाले. 35 गुंठ्यामध्ये 4 महिन्यामध्ये 3च महिने. 3च महिन्यात तुम्ही कमी चालवता म्हणून आम्ही म्हणतो 5 महिने चालला पाहिजे प्लॉट. बरोबर आहे, पण वातावरणाच्या नुसार हायब्रिड वाहनाचे साधारण नाही वाण चालत निवडण्यापासून तुमच्या जमिनीपासून सगळ्या गोष्टीचं काय झालंय, तुम्ही कष्टात, आमचा शेतकरी बंधू कष्टाला कधी कमी पडत नाही, पण शेती हे शास्त्र आहे. त्याची माहिती घ्यावं लागेल, वाचावं लागेल, समजून घ्यावं लागेल. तुम्हाला शुद्ध मराठीमध्ये सगळ्याची माहिती मिळते आज, पण तुम्ही शेतात काम करताय, तुम्हाला वाचून शेती करायचा हा कन्सेप्टच कुणाला कळत नाही. किंवा आम्ही म्हणतो मशागत करू नका, थोडं अंतर जास्त वाढवा, दोन्ही रोपातलं 2 ओळीतलं, जमिनीमध्ये भरपूर सेंद्रिय पदार्थ टाका, मुळी तर खालीच राहू द्या, जेवढं बेड मोडू नका, हे कुणी ऐकायला तयार नाही. आमचं काय बरं, त्यातून आम्हाला काही विकायचं आहे का? नाही. बरं, एकदा जैविक जर तुम्ही सगळ्या जीवाणू बुरशी टाकल्या, जैविक कीटनाशकं बुरशीनाशक, पुन्हा पुन्हा सुद्धा टाकायची गरज नाही. ह्या पद्धतीनं आपण काय विचार करत नाही, माझा उत्पादन खर्च कमी होईल, माझा प्लॉट जास्त दिवस चालेल, माझ्या जमिनीची प्रत चांगली राहील, मला वारंवार, आता किती दिवसाला फवारणी घेता तुम्ही? 6 दिवसांनी. 6-7 मग ती 8-10 दिवसांनी होऊ शकते. जर माझी मुळी चांगली चालली, पीक चांगलं राहिलं, सशक्त राहील तर जेवढा जास्त सूर्यप्रकाश, जेवढी जास्त मोकळी हवा त्या प्रत्येक पानाला, खोडाला, आपोआपच कीड रोग कमी होत आहे. बरं, माल तुमचं असं गृहीत धरा, फक्त 15 दिवस वाढला प्लॉट, म्हणजे 15 तोडे वाढले, 15 थोडे वाढले. 1 दिवसात केलं तर 8 तोडे वाढले. हा विचार लागवड करताना बी निवडण्यापासून जमीन कसे, अंतर किती ठेवलं पाहिजे, रोपं कमी करा, रोपाची पातळ लागवड करा, कुठलंही पीक असू द्या, आणि सूर्यप्रकाश आणि हवा सगळ्यात भारी औषध आहे. बरोबर आहे? पोहोचलंच पाहिजे पिकाला. प्रत्येक काडीवर, प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश जर गेला ना, तुमचे फवारणे अर्धे होतात. त्यासाठी अंतर वाढवावं लागतं. त्यासाठी मग कंपनीसुद्धा काय सांगते, 6 ते 7 फुटाची बेड करा, 2 ते 3 फुटावर पावसाळी लागवड, उन्हाळी असेल 5-6 फुटाची बेड करा, 2 फुटावर एक रोप लावा किंवा बीड व्हा. अशा पद्धतीनं आपल्याला केलं. शेती हे शास्त्रच आहे. कष्ट जेवढं करतात त्याला थोडी ज्ञानाची जोड दिली, आणि आमच्यासारखे लोक करतायत काय, ज्ञाना शेतीमध्ये तुम्ही वेबसाईट ओपन करा, कुठल्याही पिकाची माहिती. आपण व्हिडिओसुद्धा वारंवार का करतोय, काकडीचा काही व्हिडिओ केला नाही का? मी केला. भरपूर केले. का? अजून काहीतरी लोकांपर्यंत जावं, लोकांनी ती नोट्स वाचावी, ती व्हरायटी सिलेक्ट करताना विचार करावा, जमिनीची मशागत करताना विचार करावा, खर्च कमी करावा. जी काकडीचं उत्पादन होते, कच्चं खाल्लं जाते, त्या खाणाऱ्याच्या पोटात विष कमी जावं. शेवटी त्याचं कुणावर येणार आहे, बिल कुणावर फाटणार आहे? शेतकरी. बरोबर आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट आपण कुणाचं तरी नुकसान बी करतोय ना. बरं, ते नुकसान माझा फायदा होऊन होतंय का? नाही ना. माझ्या पर्यावरणाचा नाश होतोय, माझ्या जमिनीचं वाटोळ व्हायला लागले, माझा उत्पादन खर्च वाढायला लागलाय. ही करून म्हणजे माझा फायदा होत असेल तर मी म्हणतो ठीक आहे, एक वेळेस तसंही होत नाही ना. तर मित्रांनो, 3,75,000 रुपये 4 महिने, त्यांचं म्हणणं 3च महिने, 4 महिन्याचं जरी पीक धरलं तरी एकराचे 35 गुंठे आहे, 3-1 लाख रुपयेसुद्धा नफा, हे काही कमी नाही. मी तर म्हणतो अजून ज्ञानाची, शास्त्राची जर जोड दिली तर नक्कीच शेती फायद्याची होऊ शकते. आता काकडीमध्ये जास्त अडचणी काय वाटतात पीक उत्पादन घेताना? पीक उत्पन्न घेताना याची तर साधारणतः फळमाशीचा एक प्रॉब्लेम जास्त राहतो, आणि भुरी आणि डावणीचा हे पावसाळी हंगामात जरा जास्त प्रादुर्भाव जाणवतो. हे त्याचे जरा जास्त लक्षणे आहेत. आता भुरी, डावणी, फळमाशीवर जेवढं माहिती घेते, फळमाशीला तुम्ही जेवढे सापळे लावाल, त्यातला लूर किती दिवसाचा आहे, महिन्याचा आहे का 15 दिवसात बदलायचा आहे, चारी बाजूला लावा, आत लावण्यापेक्षा, आणि थोडं उंचावर लावा, त्याला दिसलं पाहिजे. तुम्ही जेवढे जास्त सापळे लावाल तेवढं फळमाशीचं नियंत्रण होतं. आता भुरीला तर काय, गंधकापासून पावसाळ्यात तुम्हाला गंधकसुद्धा फवारता येते, किंवा गंधकाचा धूर जरी केला तरी चालतं आहे. इतकं सोपं पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर मग गंधकापासून पुढे एक टप्प्याने औषधं वाढवत जायची. सुरुवातीला गंधक घ्यायचं ही अशा, आणि मग आपल्या ह्या वेबसाईटमध्ये ह्याच्यामध्ये आम्ही दिलेलंच आहे. भुरीवर तुम्हाला आणि वातावरणावर लक्ष द्यायचं. वातावरण बदलायचं, एखादा डायरेक्ट सिस्टमिकचा फात घेऊन टाकायचा, म्हणजे ती झाड मध्ये भिनलेलं राहते. आणि ज्यावेळेस आला आहे त्यावेळेस मग कॉन्टॅक्ट फंजीसाईड कुठलंही वापरू शकता तुम्ही. वातावरण एवढा कधी वाढतो, एवढा आर्द्रता, एवढं तापमान, मग त्याच्या अगोदर एक सिस्टमिक मारून टाका, आपोआप कमी होतो. आला एखादा कॉन्टॅक्ट वापरून टाका फंजीसाईड, संपला विषय. बरं, तुम्ही जे ॲपचं एक सांगत होता ते एक थोडं सांगा ना आम्हाला. फायलो म्हणून एक कुठलं कोणी कंपनी आहे?
किसान कनेक्ट मॉल आहे आमच्या कळम इथे, त्यांनी असे निवडक शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. ओपन करा. हां, माझी निवड केली. नंतर मग त्यांचे अधिकारी येऊन त्यांनी आमच्या शेतामध्ये म्हणजे टेक्नॉलॉजीचं फायलो हे मशीन आहे, मग त्याच्यानुसार त्यांनी मोबाईलमध्ये त्यांचा ॲप आहे, त्या ॲपनुसार पिकाची पाणी ते प्रमाण टक्केवारी सांगतं. त्याच्यानंतर पिकाला बाबा आधी काय येणार किंवा तापमान, पाऊस कधी येणार, काय होणार, त्याला फर्टिगेशन म्हणजे खतं कशी सोडावी किंवा काय ते आधी बाबा आपल्या सांगतं बा, आधी ज्ञान त्यात देतं. त्याच्यानंतर त्याच्यात स्प्रेचे बी कंटेंट सांगतं बाबा, आता तुमचं किती आठवड्याचं पीक झाले, काय झाले. त्याच्यानंतर ते तेवढ्या पट्टीत ते सांगतं बाबा हे असं हे कंटेंट मारा, काय आलं म्हणजे असे त्यानुसार त्याचा वापर केला आहे आम्ही. पण चांगली सिस्टम आहे शेतकऱ्यांसाठी. एक अंदाज म्हणजे आगाऊ सूचना मिळतात आम्हाला, म्हणजे थोडक्यामध्ये पाण्याचं प्रमाण ते सांगते, कळलं जातं बा आता ओलावा किती, आर्द्रता किती प्रमाणात आहे, किडींची पण माहिती त्याच्यापासून भेटते. अजून नाही झालं ओपन. मित्रांनो, फायलो म्हणून किसान कनेक्टने यांची निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सेन्सर बसवलेले आहेत. जसं ऊसामध्ये किंवा फळबागेमध्ये आता याचा वापर सुरू झालेला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राने ह्यात मोठा पुढाकार घेऊन काम चालू केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता भाजीपाल्यामध्ये सुद्धा काही खाजगी उत्पादक कंपन्या आलेल्या आहेत. त्याच्यात हे असं ॲप आहे आणि ते तुम्हाला जमिनीमध्ये सेन्सर बसवलेले आहेत. त्यांनी पिकामध्ये पानामध्ये किती मॉइश्चर आहे, जमिनीमध्ये किती मॉइश्चर आहे, मग तुमच्या लोकेशन त्यांनी ट्रॅक केलेलं असतं, त्याचा नकाशा असतो. तिथं टेम्परेचर किती आहे, तिथं पाऊस कधी पडेल, आर्द्रता किती आहे, मग त्या आर्द्रतेचा ह्याचा सगळा डाटाचा करून आपल्याला कुठला कीड आणि रोग येऊ शकतो आणि मग त्याच्यासोबत ते कीड आणि रोग यायला तर प्रिव्हेंटिव्हमध्ये काय घ्यायला पाहिजे, म्हणजे येऊ नये म्हणून आल्यावर काय घ्यायला पाहिजे, या पद्धतीने याचा सुद्धा मोठा वापर सध्या भाजीपाल्यामध्ये या परिसरात होत आहे. तर या ॲपचं थोडं मी तुम्हाला दाखवतं आहे कुठले कुठले पॅरामीटर आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं म्हणणं येते की आम्हाला पूर्वसूचना प्रत्येक गोष्टीची मिळते आणि त्यातनं थोडं ज्ञानही मिळतं आहे. मग ह्या याचा वापर होऊन उत्पादन खर्च कमी होत आहे का, एखाद दुसरी फवारणी कमी होती का? होती. कारण शेवटी खर्च कमी होत असेल, उत्पादन वाढत असेल तरच उपयोग होतो ना. त्याचं जे आहे ना त्याचा पण फायदा होतोय, कारण त्याच्या आगाऊ सूचना मिळतात आणि आगाऊ सूचना मिळतात त्याच्याप्रमाणे त्याचा वापर केला तर भांडवली खर्चात थोडीफार बचत होतेच 10-20%. बरं, काकडी घेणाऱ्या उत्पादकासाठी काय संदेश किंवा शेती करण्यासंदर्भात काय वाटतं तुम्हाला, काय बघणाऱ्याला काय संदेश द्याल किंवा काय सांगाल तुम्ही? आता आमचा जो भाग आहे पुणे जिल्हा हा तसा बागायती जिल्हा आहे, 12 पाण्याचा जिल्हा आहे आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी जर अशा वेलवर्गीय पिकांची या काकडी किंवा इतर जी वेलवर्गीय पिके यांची जर निवड केली आणि त्यांची जर चांगली निगा किंवा व्यवस्थित जर संगोपन केलं तर त्यापासून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात. कारण आमच्या भागामध्ये ना आता विक्री व्यवस्था साहेब अतिशय उत्तम आहे. नामांकित कंपन्यांचे सर्व मॉल आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती पण आम्हाला अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे विक्री व्यवस्था चांगली होती. शेतकऱ्यांनी चांगलं संगोपन केलं तर अशी वेलवर्गीय पिकं घेऊन शेतकरी चांगला नफा कमवू शकतो. आणि ज्ञानाचा उपयोग करून काय, आमचं जी भर आहे मशागत कमी करा, जमिनीत काय आता तुम्ही जे सांगितलं ना साहेब ते पण सुद्धा शेतकऱ्यांनी आता करणं गरजेचं आहे. तुमची जी आहे तुमचं ज्ञानाची शेती हा जो तुमचा चॅनल आहे त्याच्यापासून शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळते आणि ती सुद्धा शेतकऱ्यांनी आचरणात आणली पाहिजे आणि ते सुद्धा एकदम अतिशय चांगलं तुमचं आपला उद्देश आहे की ज्ञान जेवढं तुम्ही वाढवाल त्यामुळं तुम्हाला समज येते. समजल्यावर आपल्याला निवडायला कळतं की हे घेऊ का ते घेऊ आणि कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे. ज्ञान आणि कौशल्य मिळालं तर होतं. तेवढ्यासाठीच हा सगळा आपण अट्टा चाललेला असतो. आम्ही खूप मंडळींना त्रास देतो, लवकर येत नाही, उशिरा येतो, इकडे कुठेतरी अडकलेला असतो. मंडळी थांबतात. आमच्यावर प्रेम आहे, तुमचंही आमच्यावर प्रेम आहे, असंच प्रेम राहू द्या. आणि शेती हे शास्त्र आहे, शास्त्र म्हणूनच करा. फक्त मेहनत करून शेती परवडणार नाही. शास्त्र समजून घेऊन त्या पिकाची फिजिओलॉजी, शरीर रचना समजून घेऊन, माती समजून घेऊन, वातावरण समजून घेऊन, बाजारातली मागणी विचारात घेऊन ह्या सगळ्याचा जर मेळ घातला तर शेती परवडू शकते आणि तरच मग एकरी 3 महिन्यात 3 लाख रुपये नेट नफा काकडीपासून होऊ शकतो. तुम्ही जे मार्गदर्शन केलं अतिशय मौलिक आहे साहेब आणि तुम्ही हे जे कार्य करताय शेतकऱ्यांसाठी आता आले अनेक वर्षापासून तुमचा जो चॅनल आहे ज्ञानाची शेती ही शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तुमचं कार्य असंच पुढे चालत राहावं आणि तुम्ही इकडे आलात आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे आमच्या थोरात बंधूंतर्फे हार्दिक अभिनंदन. नमस्कार थोरात बंधू, धन्यवाद.